आता कृषी विषयक काही महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 च्या माध्यमातून। आटपाडी तालुक्यातील करगणीमधील ग्रामदैवत लक्ष्मेश्वराच्या यात्रेमध्ये खिलार जनावरांच्या बाजारामध्ये 5 कोटींची उलाढाल झाली आहे। खरसुंडी पाठोपाठ करगणी यात्रेमध्ये देखील मोठ्या संख्येने जनावरांची आवक झाली आहे। खिलार जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे। 30,000 पेक्षा ते 1-2 लाखांपर्यंत जनावरांची मागणी झालेली आहे। माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी सहकारी बँक या दोन संस्था अनेक महिलांच्या जगण्याचा आधार बनल्या। शेतमजुरी करणाऱ्या महिलांनी आपल्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने नेलाय। माण तालुक्यातील आंधळीमधील नीता जनार्दन शेंबडे यांनी देखील माणदेशीच्या सहकार्याने राखी बनवून त्या कुटुंबाला मोठा आधार देत आहेत। देशातील कांदा उत्पादक 47 लाख टनांची घट होण्याची शक्यता आहे, तर महिनाभरापासून स्थिर असला तरी बाजारातील किरकोळ दरामध्ये महिनाभरात सरासरी 5 रुपयांची वाढ झाली आहे। राज्यामध्ये कांदा प्रति किलो 20 ते 25 रुपये किलोने विकला जातोय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीवरील बंदी मार्च नंतरही कायम राहण्याचा अंदाज आहे। भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा परिसरातील शेतकऱ्यांना 1 रुपये पीक विमा या विम्याचा लाभ मिळाला नाहीये। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अत्यंत नुकसान झालंय, तर पंचनामे करून देखील अद्यापही शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे। भुसावळमध्ये किसान विकास समृद्धी केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली आहे। तात्काळ पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। कापसाचा आज ना उद्या भाव वाढेल या आशेने परभणीमध्ये शेतकरी बाजार समितीच्या मार्केट यार्डात होणाऱ्या लिलावाकडे आस लावून बसलेत। मात्र दिवसेंदिवस भाववाढ होण्याच्या ऐवजी दर कमी होत असल्याने कापूस उत्पादकांची पुरती निराशा झालेली आहे। परभणीमध्ये मिरची उत्पादक शेतकरी मिरची पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावामुळे हतबल झालाय। मिरचीवर रोग आल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे। सध्या मिरची बहरताना रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय। यावर विविध औषधांची फवारणी केली आहे, मात्र तरी देखील यावर अटकाव होत नसल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झालेला आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील अनेक भागामध्ये ज्वारी पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। वन्य प्राणी आणि पक्ष्यांकडून वाचण्यासाठी शेतकरी वेगवेगळे जुगाडही करतात। आपलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचं दिसून येत आहे। हे नुकसान टाळण्यासाठी आता रोज शेतकरी डफडे वाजवत पक्ष्यांना पळवून लावत आहेत। वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचा शुभारंभ करण्यात आला। हळदीला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील लाठी गावातल्या श्रीकृष्ण सुर्वे यांच्या हरभऱ्याच्या गंजीला अज्ञातानं आग लावली होती। त्यामुळे त्यांचं सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीचा पंचनामा करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता संबंधित शेतकऱ्यांनं केलेली आहे। आणि आता काही कृषी विषयक बातम्या विस्ताराने पाहूया। सातारा जिल्ह्यातील कराड पाटण तालुक्यामध्ये जंगली प्राण्यांनी हैदोस घातलाय। प्राणी शेती पिकांचं मोठं नुकसान करतायत, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर वन विभाग शासकीय नियमानुसार मदत देत आहेत। त्यामुळे ही मदत शेती खर्चाच्या तुलनेमध्ये तुटपुंजी असल्याचं देखील आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। हळदीसाठी प्रसिद्ध म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे। हिंगोली शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हळदीची आवक झालेली आहे। विदर्भासह मराठवाड्यातून शेतकरी हळद विक्रीसाठी आणतायत। हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये सध्या हळदीला 17 ते 18 हजार रुपये इतका भाव मिळत असल्यानं बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढलेली आहे। आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। हिंगोली जिल्हा हळद उत्पादनासाठी अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो। हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये आता हळदीला चांगलीच आवक वाढल्याचं पाहायला सध्या हिंगोलीच्या हळदीच्या बाजारामध्ये आहे। बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते आवक वाढल्याने शेतकरी जे आहेत मोठ्या संख्येने हळद या ठिकाणी घेऊन आले आहेत। हळदीला सध्या बाजारामध्ये 17 ते 18 हजार रुपये भाव मिळतोय। गेल्या आठवड्यामध्ये याच बाजारामध्ये जवळपास 14 ते 12 हजार रुपयेपर्यंत भाव होता। मात्र आता हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये हळदीची आवक या ठिकाणी वाढल्याचं पाहायला बघू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये जे आहे ते
हळद या ठिकाणी आलेली आहे। अनेक जातीच्या हळदी या ठिकाणी आहेत। बघू शकता की हळद या मोंढ्यामध्ये आल्या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा मला सांगा, या ठिकाणी हळद आहे, मला सांगा कसा या ठिकाणी आवक आहे आणि काय हळदीला भाव मिळतो? सध्या हळदीला भाव आहे 17,500पासून 18,500पर्यंत। प्रतिसाद चांगला मिळतो शेतकरी? 6 शेतकऱ्या प्रतिसाद चांगला मिळतो। कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी। पुढच्या बातमीकडे वळतोय। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मरसूळ इथल्या शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे। 15 महिन्यांपासून ऊस शेतामध्ये उभा आहे, त्यामुळे आता ऊसाचं वजन कमी भरून नुकसान होणार आहे। महागाव तालुक्यातील गुंज इथल्या नॅचरल शुगर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे शेतकऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे। ऊस शेतामध्ये उभा असल्यानं शेतकरी विवंचनेत सापडलाय। येत्या 2 दिवसांमध्ये ऊस घेऊन न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील इथल्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। आमच्या शेतातला माल विकला गेला नाही आणि आमच्या ऊसाला वजन येत नाही, त्यामुळे कमीत कमी 5,000 रुपये भाव हा देण्यात यावा कारखान्याने। कारण आज रोजी आमचं नुकसान आहे, कारखान्याचं नुकसान नाही। कारखान्याला डबल न फायदा आहे, आमचा काय फायदा आहे याचा विचार कारखान्याने आमचा करावा, ही आमची कळकळीची विनंती आहे। कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांच्या पाठोपाठ आता फळभाज्यांच्या दरात देखील वाढ होताना दिसते। सध्या मिरचीची आवक मंदावल्यानं दरात मोठी वाढ झाली आहे। कर्नाटक भागावर बाजार समितीमधील मिरचीची आवक अवलंबून असताना दिवसाला सौदे मात्र वाढत आहेत। तर फळांचा राजा आंब्यानं कोल्हापूर मार्केट देखील बहरल्याचं पाहायला मिळत आहे। दोडका आणि वांग्याचे दरही वाढले असून मेथी, कोथिंबीर दराचा आलेखही सातत्यानं वाढत चाललाय। सध्या बाजारामध्ये आवक स्थिर आहे, मात्र येत्या काही दिवसांमध्ये आवक कमी होईल आणि दर वाढतील असं विक्रेत्यांनी सांगितलेलं आहे। बातमी आता कोकणातून आहे। सध्या कोकणामध्ये काजू तयार झाला असून आंब्याला नुकतीच फळधारणा झालेली आहे। मात्र जंगली प्राण्यांकडून या आंबा बागांची नासधूस केली जाते। त्यामध्ये प्रामुख्यानं वानरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसतंय। वानरांची मोठी दहशत या ठिकाणी दिसून येते। वानरांच्या झुंडीच्या झुंडी येत आहेत। सध्या आंबा काजू बागायतांची काळजी घेण्याची जबाबदारी राजस्थानी बंदुकीनं घेतलेली आहे। या बंदुकीला मोठ्या प्रमाणात मागणी देखील वाढली आहे। या बंदुकीमध्ये फॉस्फेटचा एक छोटा खडा टाकून त्यावर पाणी टाकून बटन दाबल्यास बंदुकीतून मोठा आवाज येतोय। या आवाजानं वानरं पळून जात आहेत, त्यामुळे ही बंदूक जंगली प्राण्यांना पळवण्यासाठी योग्य ठरते। एक बंदूक कितीला विकली जाते? 200 रुपये। त्याच्यात कार्पेट बी देतो, त्याला लायटर पाईप वगैरे पकडून सनीत 170-160 पर्यंत पडते आम्हाला। त्याच्यात 30-35 रुपये आम्हाला भेटतात। इथल्या लोकांनी बऱ्यापैकी फायदा घेतलाय का त्याचा? हो, घेतात लोक 200 रुपयाला। प्रामुख्याने याचा वापर कशासाठी करतात? ते आपल्या शेतामध्ये म्हणजे काही चिमण्या पासू आले नाही पाहिजे, आपले वानऱ्या गिन्नारांना त्रास दिला नाही पाहिजे, आपले झाडं असतात चांगले शोभा लावेल तर ते तोडताड केलं नाही पाहिजे, त्याचा आवाज केला म्हणजे ती तकलीफ देत नाही। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आंब्याची आवक वाढू लागली आहे। यावर्षी देखील हापूसला विदेशातून मागणी वाढते आहे। सध्या मार्केटमध्ये दिवसाला 20 ते 25 हजार पेट्यांची आवक होते, तर 5 ते 10 हजारांपर्यंत आंब्याला दरही मिळतोय। येणाऱ्या एप्रिल ते मे महिन्यामध्ये अजून आवक वाढू शकते, असं इथले व्यापारी सांगतात। सध्या आंबा हंगामाला आता हळूहळू पिकअप पडत चाललेला आहे। आता मार्केटमध्ये रोज 25,000 पेट्यांची आवक चालू झालेली आहे आणि 15 मार्च नंतर ती आवक अजून वाढेल आणि यंदा 15 मार्च ते 20 एप्रिलपर्यंत आंबा हा जोरात राहील। पपई, आंबा आणि कलिंगड ह्याचं जर एकत्रित आपण बघितलं तर 150 गाड्या त्या सुद्धा मार्केटमध्ये वाढलेल्या आहेत आणि त्याला सुद्धा डिमांड चांगल्या प्रकारे आहे। आंबा सुद्धा येतो। आंबाला निर्यातीमध्ये सुद्धा आता सध्या गल्फ मार्केटला रमजान महिना असल्यामुळे तिथे सुद्धा निर्यात चांगल्या प्रमाणात चालू झालेली आहे आणि मार्च एंड पासून किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून इतर देशांमध्ये सुद्धा मग युरोपियन कंट्री असेल, अमेरिका असेल, अशा विविध देशांमध्ये सुद्धा आंबा जायला सुरुवात होईल। धाराशिवमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झालाय। बाजार समितीमधील भौतिक सुविधांच्या अभावामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं टाळं ठोकून आंदोलन करण्यात येणार होतं। त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला टाळं ठोकलं होतं। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे।
शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा खराच विकास साधायचा असेल तर जे सत्ताधारी आहेत त्यांनी यामध्ये जातीनं लक्ष घालावं आणि निधी देऊन परत बाजाराचं पुनर्जीवन करावं आणि याच्यामुळे खऱ्या अर्थानं जो व्यापारी आहे, जो मोलमजुरी करून खाणारा माणूस आहे आणि या तालुक्यातला शेतकरी आहे तो कुठेतरी सदन होताना दिसेल. मला अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगावी लागते, भाजीपाल्याचे मार्केट आपलं 1 नंबरचं आहे, पण त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. भुसार माल बार्शी आणि लातूरपेक्षा 50-100 दर जास्त आहे, पण इथं आणला जात नाही, जागृतीच नाही, अंमलबजावणीच नाही आणि सुविधा नाहीत भौतिक. त्याच्यामुळे संपूर्ण सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका तरुणानं बटाटे खरेदी करण्याची जाहिरात फेसबुकवर टाकली होती. ती पाहून बीडमधल्या एका बटाटा व्यापाऱ्यानं त्याच्याशी संपर्क साधत तब्बल 12 टन बटाटे दिलेल्या पत्त्यावर पाठवले. मात्र यानंतर या तरुणानं पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित व्यापाऱ्यानं बीडच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेत या तरुणाला अखेर अटक केली आहे. या तरुणानं अशाच पद्धतीनं इतर काही ठिकाणी देखील फसवणूक केल्याचं पोलिसांच्या तपासानंतर समोर आलंय. पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपासही करत आहेत. फिर्यादीने सांगितलं की मला या सगळ्या गोष्टी तर मला मी बिल देऊ शकत नाही, तुम्ही तुमचं बिल द्या आणि मला माझं बटाट्याचं बिल पण लगेच देऊन टाका. मग ट्रक थांबलेला होता म्हणून आरोपीनं 15,000चा व्यवहार केलेला होता आणि उर्वरित 2,26,000चा व्यवहार बाकी राहिलेला होता. परंतु 15,000 रुपये आरोपींनी ट्रकवाल्याला दिले आणि उर्वरित 2,26,000 रुपये पेंडिंग असल्यामुळे आपण फिर्यादींनी वारंवार कॉन्टॅक्ट केला, मला माझे पैसे द्या म्हणून ते, पण आरोपींनी ते पैसे दिले नाहीत म्हणून आपल्याकडे गुन्हा दाखल होता. त्याच्यावरून आपण तपास केलाय. सायबर पोलीस स्टेशनची बीड तांत्रिक माहितीसह लोणद येथे पोहोचली आणि आरोपीला ताब्यात घेऊन बीड येथे हजर झाले. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या आणि पाणी टंचाईच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील पाणी टंचाईच्या निवारणार्थ एकूण 10,79 लाख रुपयांचा निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या पुढाकारानं मंजूर करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं सन 2023-24 या वर्षात सोलापूर महानगरपालिका आणि 17 नगरपालिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 5,17 लाख रुपये निधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि 5,62 लाख रुपये निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर अंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे. यवतमाळमध्ये पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसेनं आता चोप दिलेला. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे ही घटना घडली आहे. मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधीला मारहाण केलेली आहे. शेतकऱ्याकडून पैसे घेऊन पीक विम्याचा मोबदला दिला जात नसल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यातील पशुधन आणि त्यांना लागणारा चारा सध्या उपलब्ध असला तरी संभाव्य चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनानं आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता जिल्ह्यामध्ये उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची परजिल्ह्यामध्ये वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. या संदर्भातले आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून लातूर जिल्ह्यामध्ये लहान मोठ्या जनावरांची संख्या मिळून ती 6,89,386 एवढी आहे. तर या पशुधनाला दिवसाकाठी 2,809 टन चारा लागतो. तर खरीप आणि रब्बी हंगामातील उपलब्ध चारा बियाण्यांच्या माध्यमातून उत्पादित चारा जूनच्या अखेरपर्यंत पुरेल अशी माहिती देखील जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. पण ह्याच्यातलं जर बाहेरल्या राज्याने समजा आपल्याला लागून कर्नाटक वगैरे आहे त्यांनी जर इथला चारा जर विकत नेला, काही जण शेतकऱ्याकडे कसं असतं की चारा आहे पण जनावर नाही, त्याच्यामुळे तो काय करतो शेतकरी की चारा विकून टाकतो. मग तो चारा बाहेर जाऊ नये, तो आपल्या जिल्ह्यासाठी राहावा. आणि तसे आपले सचिव महोदयांचे आदेशही होते की ज्या जिल्ह्यातला चारा हा त्या जिल्ह्यातील जनावरांसाठी आपण राखून ठेवावा. त्याच्यामुळे आपण हा चाराबंदीचा आदेश काढला.
निवडणुकीच्या प्रक्रियेमधून बाहेर राहण्याचा निर्णय नाशिकच्या सारस्ते ग्रामस्थांनी घेतलाय। मतदान प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिलाय। नाशिकच्या सारस्ते गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आता आक्रमक झालेत। प्रकल्पाचा निधी का रखडला, भूमिहीन करून सरकार आमचा अंत पाहतंय का, असे सवाल उपस्थित करत मागण्या मान्य न झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सारस्ते ग्रामस्थांनी दिलेला आहे। लघु पाटबंधारे सारस्ते प्रकल्प शासनानं रखडवल्यानं गावाला पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांना मोबदला देखील नाही आणि प्रकल्पही पूर्ण न झाल्यानं लोकसभेच्या निवडणुकीवर मतदान करताना बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे। आणि येथील आदिवासी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। नाशिकच्या सारस्ते गावातील शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। लघु पाटबंधारे योजनेच्या कामाला सुरुवात झालेली नाहीये। सरकारने त्यांची जमीन अधिग्रहित केलेली आहे, मात्र त्या बदल्यात त्यांना मोबदला दिलेला नाही। त्याच्यामुळे हे शेतकरी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करताय। खरं तर त्यांच्या नेमक्या मागण्या काय, शासनाने त्यांना त्यांची जमीन घेतली मात्र मोबदला दिला नाही आणि यामुळे हे सगळे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत। त्यांच्या रोजंदारीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तुम्ही आंदोलन करताय, नेमकं कारण काय? हो, आम्ही आंदोलन करतो म्हणजे आमचा एक पोटाचा प्रश्न आहे ना। आज आमची जमीन नापीक झालेली आहे, येऊन सरकारने बघावी तिथं परिस्थिती काय आहे। सगळे दगड काढून ठेवले, सगळे पत्र काढून ठेवले, तिथे परिस्थिती काय आहे। मग आम्ही जर कधी बोलणार नाही तर काय करणार। आम्ही आज आमचा हक्काचा प्रश्न आहे तो आम्ही तुमच्याजवळ मांडत आहे। संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांना काही सांगून शेतकऱ्यांना हे केलं का आम्ही तुम्हाला याचा पूर्णपणे मोबदला, तुम्हाला शेतीचा, तुम्हाला जमीन तुमची या धरणात जाईल याचा पूर्णतः तुम्हाला मोबदला देण्यात येईल। परंतु ते काम गेल्या 12-13 वर्षापासून जवळजवळ 70% काम पूर्ण झालेले आहे आणि 30% काम बाकी आहे। परंतु अद्यापही कुठल्याही शेतकऱ्यांना त्यांनी त्या कामाचा मोबदला दिलेला नाही। संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या पूर्णपणे JCPनी पोकलेनने उखडून टाकलेल्या आहेत। त्या जमिनीमध्ये आज कुठल्याही प्रकारचं शेती पिकवता येत नाही। 32 ते 33 हेक्टर ही जमीन त्यांनी खोदून टाकलेली आहे आमच्या गावातील आणि अशी खोदली का तिथं सगळे भूमिहीन झाले। बाकीच्या शेतकऱ्यांना थोडी थोडी जागा उरली, अशा शेतकरी भूमिहीन केले। तुम्ही जर येत्या एवढ्या 5-6 दिवसात तुम्ही जर आम्हाला कळवलं नाही लघु पाटबंधाऱ्यांनी का असं आम्ही करतो का आम्ही काम चालू करणार आहे, नाही केलं तर आम्ही हे लोकसभेला आम्ही असं बहिष्कार टाकणार हे 100%। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।